नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BSc BEd आणि MSc BEd ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न खूपच कॉमन आहे आणि मला असं वाटलं की या प्रश्नाचं उत्तर आपण पुराव्यासह द्यावं. अनेक विद्यार्थी असे आहेत की सर, आमची जी निवड आहे किंवा आम्हाला जे प्राधान्यक्रम जनरेट होणार आहेत तर त्यापैकी कुठल्या विषयासाठी आम्हाला जागा येतील आणि आम्ही योग्य प्राधान्यक्रम कसं निवडावं, म्हणजे जेणेकरून आमची निवड गणित, विज्ञान किंवा तिसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या दोघांचा ग्रुप म्हणजे गणित आणि विज्ञान, बरोबर आहे, यांच्यासाठी आम्ही कोणत्या विषयांसाठी पात्र आहोत याबद्दल एकदा सविस्तर मार्गदर्शन करा, कारण की खूपच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. तर हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या मनामधला हा प्रश्नच मिटून जाईल, कारण की मी तुम्हाला दाखवणार आहे GR. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, 7 फेब्रुवारी 2019चं जे पत्रक आहे त्यामध्ये तुमच्या या पात्रतेसंदर्भामध्ये नेमके काय दिशानिर्देश दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला कागदपत्रांच्या व्हेरिफिकेशनच्या वेळेला आणि शालार्थ ID तयार करत असताना अडचण येणार नाही याबद्दल माहिती जाणून घेऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूपच सोपं आहे. आपलं ज्या वेळेला BSc झालेलं होतं तर त्यावेळेला तुम्ही ह्या दोन ग्रुपपैकी एखाद्या ग्रुपमध्ये सहभागी असाल, म्हणजे एकतर तुमचं केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी हा ग्रुप असू शकतो. दुसरा ग्रुप कुठला होता? फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. ठीक आहे. आता जर समजा तुमचं केमिस्ट्री नसेल तर तुमचं इलेक्ट्रॉनिक्स असेल, तुमचं कम्प्युटर सायन्स असेल, आणि जर का समजा मॅथमॅटिक्स नसला तर मग तुमचं स्टॅटिस्टिक असू शकतं किंवा एखादा दुसरा कुठलाही विषय असू शकतो, बरोबर आहे. हेच कॉम्बिनेशन आहे. या व्यतिरिक्त जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. आता हा GR काय सांगतो तो बघा. जर समजा तुमचं केमिस्ट्री, त्यानंतर बॉटनी आणि झुलॉजी, बरोबर आहे, हे तीनपैकी कुठलाही विषय असेल तर तुम्ही विज्ञान या विषयासाठी ॲप्लिकेबल आहात. लक्षात घ्या मी काय सांगतोय. तर कुठल्या विषयासाठी? विज्ञान, बरोबर आहे. आता फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ असेल तर तुम्ही दोन्हीही विषयांसाठी ॲप्लिकेबल आहात, म्हणजे मॅथसाठी सुद्धा आणि सायन्ससाठी सुद्धा, दोन्ही विषयांसाठी तुम्ही ॲप्लिकेबल आहात, बरोबर आहे. मग प्रश्न असा पडतो की सर, गणित आणि विज्ञान या दोघांसाठी कोण कोण ॲप्लिकेबल आहे? बघा मी काय म्हणतोय, PCM वाले मॅथसाठी, सेपरेट मॅथसाठी ॲप्लिकेबल आहेत का? हो. सायन्ससाठी ॲप्लिकेबल आहेत का? हो. मग हे जे विद्यार्थी असतील त्यांना जर हे दोन्ही आले तर मग ते ॲप्लिकेबल आहेत का? तर हो, बरोबर आहे. मॅथ सायन्सची असली तरी सुद्धा हे ॲप्लिकेबल आहेत, प्युअर मॅथची आली तरी हे ॲप्लिकेबल आहेत, सायन्सची आली तरी सुद्धा हे ॲप्लिकेबल आहेत, बरोबर आहे. यांची अडचण काय आहे? CBZ वाल्यांची, ज्यांचं बॉटनी आणि झुलॉजी आहे, हे गणित या विषयाला प्राधान्य देऊ शकत नाहीत. कारण काय आहे की ह्यांचं तिन्ही वर्षांमध्ये, लक्षात घ्या, तिन्ही वर्षांमध्ये मॅथमॅटिक्स होतं का? तर नाही, म्हणून हे त्या ठिकाणी अप्लाय करू शकत नाहीत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण या GRचं व्यवस्थित वाचन केलं तर जी गोष्ट आपण सगळेजण विसरतो की नाही ती गोष्ट मला आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणून द्यावायची आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वी 10वी या वर्गांसाठी शैक्षणिक अर्हता जर विचारात घेतली तर गणित आणि विज्ञान या विषयासाठी काय काय पाहिजे बघा. मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयातील पदवी. परंतु हे लिहित असताना त्यांनी आणि किंवा व हा शब्द वापरलेला नाहीये, तर गणित किंवा संख्याशास्त्र किंवा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र विषयातील पदवी असं लिहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो आपला केमिस्ट्री हा विषय आहे, हा जर आपण GR तंतोतंत या ठिकाणी लागू केला तर हे केमिस्ट्री या ठिकाणी असल्या कारणामुळे, म्हणजे केमिस्ट्री जर तुम्हाला असेल तर केमिस्ट्रीचा जो फिजिकल केमिस्ट्री पार्ट असतो त्याच्यामध्ये गणिताचा खूप मोठा पार्ट असतो, बरोबर आहे. जे विद्यार्थी सायन्स, म्हणजे तुम्ही हे बघणार म्हणजे तुम्हाला लक्षातच आहे, बरोबर आहे, ज्यांचं केमिस्ट्री होतं त्यांना. तर या ठिकाणी हे जे केमिस्ट्रीचे विद्यार्थी आहेत हे मॅथसाठी ॲप्लिकेबल आहेत असा हा GR सांगतो, बरोबर आहे. बघा मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो. गणित आणि विज्ञानासाठी कोण ॲप्लिकेबल आहे? मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणांसह उत्तीर्ण. आलं का लक्षामध्ये? म्हणजे या ठिकाणी ही जी किंवा म्हणून जी दुसरी अट टाकलेली आहे त्यामध्ये की सामान्य पदवी परीक्षा जर असेल, म्हणजे तुमचे 3 ग्रुप आहेत की नाही, हे बघा 3 विषय आहेत तुम्हाला, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी. तर ह्यामध्ये अंतिम वर्षाला म्हणजे फायनल इयरला तुम्हाला मॅथ्स हा विषय पाहिजे, पण इथे तो नाहीये.
अलग लक्षामध्ये तुमच्या अंतिम वर्षामध्ये इथे गणित हा विषय नसल्या कारणामुळे आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही, असं या GR चा अर्थ होतो. त्यामुळं शिक्षक भरतीमध्ये सामान्यतः असं लक्षात आलेलं आहे की CBZ ज्या विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे ते फक्त विज्ञानसाठी अप्लाय करतात, ते विज्ञान आणि गणिताच्या ठिकाणी अप्लाय करत नाहीत. मुळामध्ये हा जो GR आहे, ह्या GR चा पहिला जर आपण भाग बघितला तर त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की विद्यार्थी मित्रांनो बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाचे गणित अथवा संख्याशास्त्र अथवा भौतिकशास्त्र अथवा रसायनशास्त्र, तरी अथवा जर करत गेलो का नाही तर इथं केमिस्ट्री हा आहे. आणि त्यानंतर ते काय म्हणतात, जर सामान्य पदवी परीक्षा असेल तर त्यामध्ये अंतिम वर्षात संबंधित विषयासह 50% गुणांसह तुम्ही पास असले पाहिजे. आणि इथे जे आहे ना ते गफलत होते, कारण की जर आपल्याला गणित विषय शिकवायचा असेल, उदाहरणार्थ 9वी 10वीचं गणित शिकवायचं असेल तर मग त्या ठिकाणी काय पाहिजे, मॅथ पाहिजे. आणि ह्या विद्यार्थ्यांचं जर गणित झालेलं नसेल तर मग त्यांना काय होते, अडचण जाते. म्हणून शक्यतोवर काय केलं जातं की PCM ज्यांचा ग्रुप आहे ना ते दोन्हीसाठी अप्लिकेबल आहेत, मॅथसाठी सुद्धा आणि गणित आणि विज्ञानसाठी सुद्धा. आता एक गोष्ट तुम्ही आणखी लक्षात घ्या, हा फॅक्टर जर आपण 6वी ते 8वी साठी लागू केला तर काय होतं ते आपण बघूयात. 6वी ते 8वी साठी त्यासाठी काय म्हटलेलं आहे बघा, यांनी पुन्हा तेच म्हटलेलं आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित किंवा संख्याशास्त्र किंवा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र विषयासह पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान गुणांसह उत्तीर्ण, असं त्यांनी लिहिलेलं आहे. या ठिकाणी जे आहे ना तर विद्यार्थी मित्रांनो, जर समजा 6वी ते 8वी साठी तुमचा जर गणित विषय असेल तर मात्र इथे हा जो निकष आहे तो लागू होतो. म्हणजे 6वी ते 8वी साठी तुम्ही गणित आणि विज्ञान या दोन्हीसाठी अप्लिकेबल आहात असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे ढोबळ मनानं मी तुम्हाला सांगतो, 9वी 10वी जर असेल तर त्या ठिकाणी काय करतात, PCM ग्रुपवाल्यांना गणित विज्ञान आणि गणित या विषयासाठी प्राधान्य देतात. 6वी ते 8वी साठी CBZ वाल्यांनाही शिकवायला लावतात, PCM वाल्यांनाही शिकवायला लावतात. कारण की 6वी ते 8वीचं जे गणित आहे ना तर तो कुठलेही शिक्षक त्या ठिकाणी असतात, म्हणजे खूप सोप्या शब्दांमध्ये शिकवू शकतो असं या ठिकाणी ढोबळ मनानं दिसतं. मुळामध्ये ह्या GRचा जर अर्थ आपण लावला तर फक्त केमिस्ट्री जरी असलं फायनल वर्षाला तरी सुद्धा तुम्ही गणित विषय शिकू शकता. परंतु जसं माझं निदर्शनास आलेलं आहे किंवा तुम्ही सुद्धा बघितलं असेल, शक्यतो ज्यांचं BSc मॅथ्समध्ये झालेलं आहे की नाही त्यांनाच गणित या विषयासाठी अप्लाय करता येऊ शकतं. म्हणून जर तुम्हाला 6वी ते 8वी CBZ वाल्यांना विज्ञान गणित विज्ञानची जागा आली तर तुम्ही 100% त्या ठिकाणी काय करा, अप्लाय करा. गणितासाठी सुद्धा अप्लाय करा, दिसलं की अप्लाय करायचं. तुम्हाला जर प्रिफरन्सेसमध्ये आलं तर अप्लाय करा. अन्यथा PCM वाल्या ग्रुपनी काय करायचं, मॅथ्ससाठी अप्लाय करायचं, सायन्ससाठी अप्लाय करायचं, मॅथ आणि सायन्ससाठी सुद्धा अप्लाय करायचं. अलग लक्षामध्ये CBZ वाल्यांनी 6वी ते 8वी साठी विज्ञान विज्ञान गणित तिघांसाठी अप्लाय करायचं. 9वी 10वी असेल तर फक्त विज्ञानसाठी अप्लाय करा, कारण की शालार्थ आयडीला तुम्हाला त्रास व्हायला नको. या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.